शॉपला आल्यावर कस्टमर होते. मग आलो तर आम्ही बाहेर पिझ्झा खायला आलो होतो, पण आम्ही मोमोज खाल्ले. नंतर मग शेक वगैरे बघितलं, पण तिथं काही एवढे खास नव्हते, म्हणून मग आम्ही तिथे सहजच थांबलो. मग इथे बघू शकता तुम्ही सगळ्या टेबलवर सेपरेट माठ ठेवलेले आहेत कस्टमरसाठी, नाही का. तिथे जेवायला बसले की तिथेच तुम्ही पाणी पिऊ शकता. मग आम्ही समोरच्या इथं लस्सीवाल्याकडे आलो आणि त्याच्याकडे फ्रेश लस्सी होती. त्याच्याकडे आलो तर आम्ही आता समोर. आम्ही लस्सी वगैरे नाही पिली, आम्ही तर आईस्क्रीम हे ते खाल्लं आहे, फालुदा खाल्ला आहे. बघू शकता मी आणि माझ्या शेजारच्या ताई आल्यात, दोघींचं शॉप आमचं जवळच आहे. आणि आम्ही दोघी कुठं जायचं असलं की आम्ही मग दोघी पण निघून जातात. तर आम्ही आलोत आता. ताई ऑर्डर द्यायला लागली, त्यांना काय मला विचारतात काय पाहिजे तुला. आम्ही म्हणलं मला फालुदा घे. मग आलो आम्ही दुकानात, कारण तर मला कस्टमरचे कॉल यायला लागलेत म्हणून. आणि कस्टमर होतं माझं आणि त्यांची मुलगी बघू शकता खूप क्यूट होती. तर मग मी त्याच्यावर पण थोडा छोटासा व्हिडिओ काढून घेतला. आणि हा फोटो ती पण व्यवस्थित राहत नव्हती, सारखी इकडं तिकडं डुलत होती. नंतर आलेत मग ग्रीसवाले भैया. ते त्यांना म्हणलं मग मला ग्रीस लावून द्या, कारण तर शटर ओढासाठी वगैरे खूप त्रास होत होता. आणि रोज भावाला नाही तर मग कोणाला तरी बोलावं लागत होतं ते शटर वर काढासाठी. मी कंटाळून गेले होते आणि त्या शटरवर मी अडकत होते, तरी पण ते शटर मला खाली येत नव्हतं, एवढं डेंजर होतं. मग काय आता ग्रीस लावून घेते. आणि माझ्या इथं पण लावून घेतलं आणि ताईच्या शॉपला पण लावून घेतलं आहे आम्ही ग्रीस, कारण तर तिचं पण शटर खराब झालं होतं. आणि ही मुलं दोघं ग्रीस लावणारे बिचारे छोटेच आहे, पण बघा कसे काम करतात. हे बाहेरचे लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन छोटे मुलं पण काम करतात आणि आपल्या लोकांना नको होतं आहे काम करायला. बघा थोडे छोट्या वयात हे लोक कामं करतात. आणि आपले पार गोड 25-30 वर्षाचे होतात तरी बी म्हणतात आम्ही लहानच आहोत अजून. हे बघा त्यांचं ग्रीस लावायचं आहे डब्बा. आणि ते बघा ताईच्या शॉपला गेला एक मुलगा, तिथे ग्रीस लावतो. आणि माझ्या शॉपला केले ग्रीस त्याने. आणि हा पुसून घेतो आहे सगळं, म्हणजे तिकडे कोणीकडे लागलं का ते पुसून घेतो आहे सगळं. आणि व्यवस्थित केलं त्यांनी ग्रीस, पण एवढं करा की थोडं लागतंच हाताला, कारण तर न्यू आहे ना ते, त्याच्यामुळे 2-3 दिवस झाले की मग नाही लागणार. आणि तेवढ्यातच मला आले कस्टमर ब्राय आणि पॅन्टीसाठी. तर मी त्यांना कस्टमरला प्रोडक्ट दाखवायला लागले आणि मी व्हिडिओ बंद केला, कारण तर मला नाही व्हिडिओ शूट करता आलं एवढं. त्याच्यामुळे कस्टमरच्या पण हाताला लागलं होतं ग्रीस. आणि मी डायरेक्ट मग संध्याकाळी निघले घरी. आणि बघू शकता मी घरी चालले आणि रस्ता बघा कसा आहे. कारण मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी ना खूप म्हणजे असं गावासारखं आहे. आणि इकडं काळं कुत्रं पण राहत नाही. आत्ता हे 2 टू व्हीलर आले फक्त, आणि समोर मग शॉप वगैरे आहे, पण इकडे कुत्रं पण राहत नाही. आणि ते 1-2 कुत्रे राहतात, ते तर डायरेक्ट मग चावणारे कुत्रे आहेत. एवढं डेंजर वातावरण आहे इथं. पण इकडं म्हणजे व्यवस्थित आहे, शांती आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडे राहतो. दिवसभर त्या काळागोंगाडातमध्ये राहण्यापेक्षा, नाही का. इकडे निवांत राहणं होतं म्हणून आम्ही इकडे राहतो. आणि सगळे लोक मस्जिदला गेलेले लोक आहेत. आता हे वापस चाललेत नमाज वगैरे पडून. आणि बघा इथे एक मंदिर आहे. मंदिर कशाचं आहे ते अजून पण माहीत नाही मला, कारण ते मी कधी बघितलं नाही. हे समोर पण एक दिसतंय ना खूप जुनं मंदिर आहे, आणि त्याच्या शेजारी पण एक मंदिर आहे, विठ्ठल म्हणजे मंदिर आहे, ते मला माहिती आहे. आणि दुसरं ते कशाचं आहे ते माहीत नाही. आणि हे पण मंदिर कशाचं आहे माहीत नाही. आता मी ह्या शॉपला येते, आणि या शॉपला आल्यानंतर मी आज आहे गुढीपाडवा, त्याच्यामुळे मी गुढीपाडव्याचा स्वयंपाक करायसाठीच मी घरी लवकर आले होते. आणि बघा इथं आहे शॉप. मला काही घ्यायचं असलं की मी ह्या शॉपवरून घेते, बघू शकता तुम्ही. आणि मी इथं मी ठेवते माझं हेल्मेट, कारण तर मी रोज हेल्मेट घेऊन जाते सोबत जाताना पण. आणि मला जर बसने यायचं असलं तरी मी हेल्मेट सोबतच घेऊन येते, कारण तर पुन्हा उद्या सकाळी जायचं राहतं आहे मला, त्याच्यामुळे मी हेल्मेट सोबतच ठेवते. आणि पुण्यात इथं काहीच सांगता येत नाही, कधी ॲक्सिडेंट होतात काय होतात. मी तर
मित्रांनो मी आले आता घरी आणि बघू शकता मी काय काय आणलं आहे. कारण तर आज आहे गुढीपाडवा, ठीक आहे. आणि आम्ही काहीच केलं नाही सकाळी भात वरण चपाती हेच केलं होतं. आता बघूया मी काय काय आणलं आहे. आता मी करणार पुरणाच्या पोळ्या, ठीक आहे. बॅगमध्ये आणलं आहे मी सगळं सामान बघू शकता. कारण तर मी पिशवी वगैरे काहीच नेलं नव्हतं. हे बघा माझी बॅग. आणि मी तर माझे तर पापड होते पण ते संपले, त्याच्यामुळे मग मला मी पापड पण घेऊन आले. कितीचं एक आहे हे, 10ला एक पापड आहे. हे बघा 2 पापड आणलेत. आणि तिघच असल्यामुळे हरभऱ्याची डाळ आणली मी. हे बघा हरभऱ्याची डाळ पण दाखवते. हे बघा हरभऱ्याची डाळ आणि हे लवंग आहे, ठीक आहे. आणि पुन्हा काय आणलं, पुन्हा काहीच नाही. पुन्हा माझा फोन आहे, ठीक आहे. आता मी माझी बॅग त्या बॅग मी तर अडकवत असते रोज. आणि रात्री ना काय झालं, पाईप निघला होता याचा. हे बघा हा पाईप निघला होता, त्याच्यामुळे सगळं पाणी झालं होतं. त्यातले कपडे पण सगळे ओले झाले, ही गादी पण ओली झाली. आणि बघू शकता ही गादी पण ओली झाली. त्याच्यामुळे आम्ही फॅन चालूच ठेवू नये. दिवसभर झाला फॅन चालू आहे आणि खिडकी पण चालू आहे. सगळं पूर्ण गार वाहणार. आणि कुकर कुठं आहे काय माहीतच नाही. कुकरचा काही पत्ता नाही आहे. तर कुकर असं माझ्या बहिणीच्या रूममध्ये बघूया, ती पण आणते कुकर आता. तर कोणी नाही बघू शकता. आता इथं लावलं मी डाळ. आता मला भजीचं करायचं आहे. इथं माझे लसूण पण सोडली, ठीक आहे. आमटीसाठी पण आणि भजीसाठी होईल कांद्यासाठी कापण्यावरून पीठ मळून देते. कारण तर मग पीठ थोडं हे झालं पाहिजे ना, मऊ झालं पाहिजे ना. पिठात टाकते मी थोडं मीठ पण हे झालं, मिक्स झालं त्यात सगळं मिक्स झालं. दुसरं मीठ आहे इथं बघा, इथलं मीठ टाकून घेते. टाकते मळून घेते पाणी, ठीक आहे. हे बघा मी घेतलं आहे हे चाकू आणि डबा पण आणला आहे कांदे ठेवायसाठी. कांद्यासाठी ठेवायसाठी डबा आणला आणि कांदे आणि हे लसूण आता नंतर बसून कापणार. बेडरूममध्ये येऊन बसले, ठीक आहे. आता कट करून घेणार आहे. चाकू पण आणलं सगळं.